दैव आहे हे आपल्याला भागवतात ऐकायला भेटत नाही. असो, 8 प्रकारच्या मूर्तीचा विचार आहे. त्यामध्ये या ठिकाणी जी मूर्ती आहे ती शैली आहे. 8 प्रकारच्या मूर्त्या कोणत्या मी सरळ सरळ सांगतो. एक असते शैली, दुसरी असते दारूमयी, तिसरी असते कशी, एक मिनिट हा, शैली हा लौही म्हणजे धातूची, लेख्या, लेप्या, सैकती, मनोमयी आणि मणिमयी अशा 8 प्रकारच्या मूर्त्या असतात देवाच्या. पहिली आहे शैली, म्हणजे म्हणजे पाषाणापासून केलेली. त्याच्यामध्ये सुद्धा विष्णू कोण्या पाषाणाचा करावा, शिव कोण्या पाषाणाचा करावा याचाही शास्त्र संकेत आमच्याकडे आहे. म्हणजे आम्हाला जर अन्य दगडाच्या मूर्त्या केल्या आम्ही, तर त्याच्यात त्या देवाचं प्राण आहुत करावे लागतात, त्यांना बोलवावं लागतं. पण नर्मदे नदीतला कोणताही दगड उचलला त्याच्या शंकराचं आवाहन करायची गरज नाही, तो साक्षात शंकर आहे. त्यानंतर गंडकी नदीतला कोणताही दगड उचला त्याच्यात विष्णूचं आवाहन करायची गरज नाही, तो साक्षात विष्णू आहे. देव नदीतला कोणताही दगड उचला, देव नदीतला, त्या नदीतल्या दगडामध्ये गणपतीचं आवाहन करायची गरज नाही, साक्षात